कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात दरवर्षी पूर परिस्थितीमुळे होणाऱ्या नुकसानीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र शासनाच्या जलसंपदा विभागाने विशेष उपाययोजना हाती घेतल्या। याच अनुषंगाने संबंधित तज्ञ पथकाने नुकतीच नरसेवाडी व राजापूर बंधाऱ्याची स्थल परीक्षणाद्वारे पाहणी केली। एक्सप्लोअर डेटाबेल कंपनीच्या तज्ञांच्या उपस्थितीत नरसेवाडी पूल व त्यासमोरील राजापूर बंधाऱ्यापर्यंत बोटीच्या साह्याने नदीपात्राची पाहणी करण्यात आली। पूर काळात पाण्याचा प्रवाह कोणत्या दिशेने होतो, नद्यांच्या खोलीत व प्रवाहात होणारे बदल, पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची स्थिती यांचा सखोल अभ्यास करण्यात आला। सर्वे पथकाचे प्रमुख इंजिनियर आर्यन देवसिंग म्हणाले, कृष्णा नदीतील पाण्याचा वेग, पात्राची खोली, नदी प्रवाहातील अडथळे व पूर पाण्याचा प्रवाह शहरांमध्ये कसा घुसतो याचं थेट निरीक्षण आवश्यक आहे। त्यामुळे तिन्ही जिल्ह्यातील संभाव्य पूरप्रवण भागात 3 महिन्यांचं जलद नियंत्रण अभ्यास मोहीम राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं। सन 2019 व 2021 मध्ये महापुरामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी फार महत्त्वाची ठरते। या पाहणीतून केंद्र सरकार पूर नियंत्रणासाठी भविष्यातील उपाययोजनांचा आराखडा तयार करणार आहे। या पथकात इंजिनियर आर्यन देवसिंग, सुनील मिश्रा, प्रदीप मंडल, दीपबंधू महांतो, नायब तहसीलदार विलास भिसे, पाटबंधारे विभागाचे वैभव कोळेकर, अजित पुजारी, मंडल अधिकारी स्नेहा कुंभार, तलाठी नितीन जाधव यांच्यासह आदी उपस्थित होते।